नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। मागील अध्यायात आपण पाहिले श्री स्वामींनी अक्कलकोटाचे राजे मालोजी रावांना साक्षात दर्शन दिले आणि पुन्हा चोळप्पाच्या घरी आले। चोळप्पा जरी निर्धन आणि गरीब असले तरी त्यांनी श्री स्वामींना नामाचा आणि सहवासाचा अक्षय खजिना प्राप्त झाला। श्री स्वामींनी सहवासादरम्यान चोळप्पाची आणि त्यांच्या कुटुंबियांची हरतऱ्हेने परीक्षा घेतली, मात्र ते सर्व स्वामीच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करता झाले। अक्कलकोटात श्री स्वामींची कीर्ती सर्वत्र व सर्वदूर पसरली। दूरदूरच्या गावाहून भक्तजन अक्कलकोटास येऊ लागले। अनेकाच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या। श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्तांची प्रमाण दिवसेगणिक वाढू लागले, मात्र त्यात काही कुटील नंदिकही होते। असेच एकदा 2 संन्यासी श्री स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले। श्री स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला। त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तेथे अनेक दर्शनातीर्थ फळफळावळ घेऊन जमले होते, मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या 2 संन्यासी पुढे ठेवला। परंतु श्री स्वामी स्वतः दिवसभर उपाशी असल्याने ते संन्यासी देखील जेवले नाही। अशातच संपूर्ण दिवस सरला आणि ते दोघेही संन्यासी त्या दिवशी केवळ उपाशी राहिले, कारण सूर्यास्तानंतर संन्यासीला भोजन वर्ज्य आहे। यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्या ते संन्यासी श्री स्वामीच्या क्षमा याचना करू लागले। अशा रीतीने श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 समाप्त होतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार।